नमस्कार मित्रांनो, मी विनय म्हात्रे स्वागत करतो तुमचं मिस्टर म्हात्रे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिलेच असेल काल आपण जगातील उंच शिवमंदिर म्हणजे तुंगनाथ मंदिर पाहिलं. ते मंदिर एकदम भारी होतं, खूप मस्त वाटलं ते मंदिर पाहून. तर मित्रांनो, आता आपण आहोत चमोलीमध्ये आणि इकडनं आपण जातो आता बद्रीनाथ धामकडे. बद्रीनाथ धामचं आपण आता दर्शन करणार आहोत. आणि बद्रीनाथ धाम जे मंदिर आहे ते इकडनं जवळजवळ 102 किलोमीटर आहे आणि ते 102 किलोमीटरसाठी आपल्याला जवळजवळ 4 ते 5 तास लागू शकतात. बघूया आता रोड कसा आहे तो. दर्शन का भी होता है उसके हिसाब से इधर आके रहेंगे तो भी चलेगा ना. तर मित्रांनो, चारधाम सिरीज जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खाली जे लाल बटन दिसते त्याच्यावर क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आज आपण चारधामपैकी एक धाम बद्रीनाथ धाम करतोय. तिथे आज आपण जाणार आहोत. आणि हा तुम्ही रस्ता पाहू शकता, एका बाजूला खोल दरी आहे आणि एका बाजूने हा रस्ता जातोय. तर बद्रीनाथला जाताना जे रस्ते आहेत किंवा जे डोंगर आहेत त्या डोंगरांना ना जवळजवळ सर्वजण जे आहेत ते मोद का पहाड असे म्हणतात. कारण की हा रस्ता खूप जीवघेणा आहे, कारण की एका बाजूला डायरेक्ट खोल दरी आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते 6 महिने बंद असतं आणि समोर जे मंदिर दिसते तिथे 6 महिने बद्रीनाथ धामची पूजा केली जाते. हे पहा, हे जे समोर मंदिर दिसते तिथे पूजा केली जाते आणि 6 महिने बद्रीनाथ धामचं जे मेन मंदिर आहे ते मेन मंदिर बंद असते. आणि इथे जे देव आहेत ते देव इथे आणून पूजले जातात 6 महिन्यासाठी. भारतातील सर्वात जुन्या तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ धाम किंवा बद्रीनाथ मंदिराचे हिंदू धर्मांसाठी खूप महत्त्व आहे. 10,280 फूट उंचीवर अलकनंदा नदीजवळ गढवाल टेकड्यांमध्ये वसलेले हे मंदिर बर्फाच्छादित हिमालय आणि विचित्र परिसराचे निसर्गरम्य दृश्य देते. पवित्र स्थळाचे नैसर्गिक सौंदर्य देशभरातून अनेक पर्यटकांना आकर्षित करते. उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ या छोट्याशा गावात वसलेले हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, ज्यांना हिंदू धर्मात संरक्षण मानले जाते. तर मित्रांनो, बद्रीनाथ धामला जाताना 5 प्रयाग लागतात आणि त्यातला हा एक प्रयाग जवळजवळ अलकनंदा आणि भागीरथी ह्या 2 नद्यांचा संगम इथे झालेला आहे. आणि ह्या दोन्ही नद्या मिळून समोर जी वाहते ती गंगा नदी पुढे जाते, ती गंगा नदी. अलकनंदा आणि भागीरथी या 2 नद्यांचा संगम ह्या इथे झालेला आपल्याला दिसतोय. तर मित्रांनो, बद्रीनाथ फक्त 25 किलोमीटर आहे आणि आता आपल्याला एक समोर चेकपोस्ट लागेल. तिथे आपण जे ट्रिप कार्ड काढलेलं आहे ते ट्रिप कार्ड चेक करणार आणि नंतर मग आपण पुढे जाणार आहोत. हे बघा, इथे ट्रिप कार्ड चेक होते आणि 23 किलोमीटर फक्त आता बद्रीनाथ आहे. तर बघूया आता प्रवास कसा होतो. बद्रीनाथ मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व. एका प्रचलित आख्यायिकेनुसार भगवान विष्णू बद्रीनाथ मंदिराच्या सध्याच्या जागेवर आले होते, जेथे ते ध्यान करू शकतील अशी शांत जागा शोधत होते. अखंड शांततेने वेढलेले विष्णू ध्यानात इतके मग्न झाले होते, त्यांना आपल्या शरीरातील कडाक्याची थंडी जाणवत नव्हती. देवी लक्ष्मी, जी त्यांची पत्नी होती, तिने स्वतःला बद्री वृक्षाच्या रूपात
म्हणून प्रकट केले, जेणेकरून ते अत्यंत हवामानाच्या परिस्थितीपासून संरक्षित आहेत. लक्ष्मीच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान विष्णूने या जागेचे नाव बद्रिकाश्रम ठेवले. तर मित्रांनो, आपण बद्रीनाथ धामला पोहोचलेलो आहोत आणि इथे आपण मागे गाडी पार्क केली आहे आणि इकडनं आता आपण जातो बद्रीनाथ धामला. वॉकेबल अंतर आहे, आपण चालत इझिली जाऊ शकतो. आणि इथे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला बरंच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, बरंच अजून डेव्हलप होते. तर मित्रांनो, समोर तुम्ही पाहू शकता बद्रीनाथ धामचं मंदिर आपल्याला दिसतंय आणि गर्दीसुद्धा खूप होती. आम्ही जेव्हा तिथे पोचलो तेव्हा गर्दी खूप होती. आम्ही जवळजवळ 12 ते 1 वाजेपर्यंत पोचले होतो आणि गर्दी खूप जास्त होती. तुम्ही पाहू शकता, ही बघा, ही गर्दी तिकडनं लाईन चालू झालेली आहे. ही बघा, इथपर्यंत ही लाईन आहे. तर आम्ही इथे खूप लेट पोचलो होतो आणि तुम्ही गर्दी पाहिलीच आहे, किती गर्दी आहे ती. आणि दर्शनाला जवळजवळ 5 ते 6 तास आमचे इझिली जातील इथे. आता बघूया दर्शन कसं होते. आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही, आजूबाजूचा परिसर एकदम भारी आहे. आणि इथे हे मधोमध मंदिर बद्रीनाथ धामचं समोर पाहू शकता किती मोठी लाईन आहे दर्शनासाठी. आणि नारायणजी इथे ध्यानस्थ आहेत बद्रीनाथ धामला. तुम्हाला इथे आल्यानंतर अनुभव येईलच. आणि समोरची दिसते ते गरम पाण्याचं कुंड आहे, तिकडनं गरम पाण्यात अंघोळ स्नान करून सर्वजण मंदिराचं दर्शन घेतात. तर मित्रांनो, दर्शन आपलं व्यवस्थितरित्या झालेलं आहे आणि आता आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आता आपण इकडनं जाणार आहोत हरिद्वारहून आपली ट्रेन आहे. तर आता बघूया कसा होते प्रवास. खूप भारी वाटलं, 4 धाम करून मन एकदम प्रसन्न झाला. फक्त शरीरात थोडंसं थकवा जाणवतो. जेव्हा आपण 4 धाम करतो तेव्हा शरीरात थोडंसं थकवा जाणवतो. आणि 4 धामचा खर्च जवळजवळ 20,000 रुपये खर्च आला पर पर्सन आणि 3,500 रुपये तिकीटाचे, म्हणजे 1,700 रुपये तिकीट होतं थर्ड एसीचं. थर्ड एसीने आपण ट्रॅव्हल केलं म्हणजे 1,700 म्हणजे ते 3,500 रुपये ते झाले. आणि पर पर्सन 20,000 रुपये खर्च आला 4 धाम यात्रेसाठी. ट्रॅव्हलिंगसाठी बरेचसे ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही मिनी ट्रॅव्हलर करू शकतात किंवा असे प्रायव्हेट ज्या बसेस आहेत त्या बसेसनेसुद्धा तुम्ही ट्रॅव्हल करू शकतात. पण ते कसं आहे, वाया तुम्हाला जायला लागेल. आता ही जी गाडी केली ते आपण डायरेक्ट केलं आहे हरिद्वारमधून 4 धामसाठी आपण ही डायरेक्ट गाडी केली होती. तसेच 9 ते 10 दिवसात तुम्ही 4 धाम इझिली फिरू शकता. फक्त 9 ते 10 दिवस लागतात 4 धामसाठी. पण तुमचं मॅनेजमेंट कसं आहे, तुम्ही मॅनेज कसं करता त्याच्यावरसुद्धा आहे. तर मित्रांनो, 4 धाम सिरीज जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खूप धमाल केली व्हिडिओमध्ये आपण. 4 धाम सिरीजमध्ये खूप धमाल अशी केलेली आहे आणि पूर्ण जास्तीत जास्त तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर ही सिरीज जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अजून नेक्स्ट सिरीज आपण लवकरच घेऊन येणार आहोत. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण इकडनं जाणार आहोत हरिद्वारला. आता आपण हरिद्वारला पोचलेलो आहोत आणि हे बघा, आम्ही सर्वजण इथे उतरलेत आणि आपली 1:30 वाजता इकडनं ट्रेन आहे आणि तिकडनं आपण डायरेक्ट इथून पालघरला उतरणार आहोत. खूप प्रवास चांगला होता. ड्रायव्हर काकासुद्धा एकदम चांगले होते. व्यवस्थितरित्या त्यांनी 4 धाम फिरवलं आम्हाला. धन्यवाद.